अदिती लवकर. आलो 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 आलो. सॉरी हा जय, आज जरा उशीर झाला. काकू तुम्ही सॉरी का म्हणताय? तुमच्या हातचे पोहे खायला मी कितीही वेळ थांबायला तयार आहे. असं आत्ता म्हणतोयस, पण जरा अजून उशीर झाला असता ना तर पळून गेला असतास. सॉरी काकू, पण सध्या ऑफिस मध्ये इतका वर्कलोड आहे ना. हो रे, मला माहितीये तुला प्रमोशन मिळालंय म्हणजे जबाबदारी वाढलीच असणार. काकू, काका कुठे? मी पण तेच विचारणार होतो. ते गेले कुलकर्णी भाऊजींच्याकडे. एवढ्या सकाळी? अगं त्यांचं काय, सगळं त्यांच्या मूडवर असतं. काल चिडले माझ्यावर म्हणून गेलेत सकाळी सकाळी कुलकर्णी भाऊजींकडे. तुमच्यावर का चिडलेत? अरे ते नाही, काय नाही. काकू सांगा ना, काय झालं? अगं काल मी जे जयला सांगितलं ना ते त्यांना मुळीच पटलं नाहीये. म्हणून आज त्यांनी जयला मला सांगायला सांगितलंय की दाभोळकरांच्या बरोबर फक्त कामापुरते संबंध ठेव, जास्त जवळीक नको. म्हणजे तुम्ही ते एवढं मनावर घेऊ नका. ह्यांना ना काळजी वाटते खूप म्हणून. मला माहितीये काकू, काकांच्या कुठल्याही बोलण्याचा वाईट आम्हाला कधीही वाटेल का? हा दाभोळकरांच्या बरोबर केबिन मध्ये बसणार ह्याचं त्यांनाच जास्त टेन्शन आलंय. काकू अजिबात काळजी करू नका. काकांनाही सांगा, डोंट वरी, मी सगळं व्यवस्थित हँडल कर. आणि हो, पोहे मस्त झाले. पटपट आवरतो आणि निघतो ऑफिसला आता. हा, चहा घेऊन जा. पण घेतो. मला अदिती लवकर चल, नाहीतर उशीर होईल. अरे हो, घाईघाईत निघाल्यानंतर पेनड्राईव्ह घेतला की नाही हेच बघत होते. ते नंतर बघ, नाहीतर आपण उशिरा पोहोचू. जय, पण वेळेत पोहोचू. वेळेत पोहोचावं लागेल अदिती. मी उद्यापासून लवकर निघणार. का? का काय, माझ्या जबाबदाऱ्या वाढल्यात, मला उशीर करून चालणार नाही. ठीक आहे, मग मी पण सकाळी लवकर नाश्ता तयार करेन. म्हणजे तुला सकाळी लवकर उठावं लागेल. जय, अरे तुझी जबाबदारी वाढली आहे तर त्याच बरोबर माझी जबाबदारी वाढली आहे ना. म्हणजे माझ्यामुळे तुझी दगदग वाढणार, त्रास वाढणार. जय ठीक आहे ना, तेवढीच काकूंना मदत. काकूंची सुद्धा आपल्यामुळे किती धावपळ होते. आणि तुझ्या जबाबदारीचं टेन्शन आता घरातही आलं. तुला माहिती आहे ना, काकांना केबिनचं किती टेन्शन असतं. तू आणि पप्पा एकत्र काम करणार ह्या विचारानेच त्यांना किती काळजी वाटते. जय, मला असं वाटतं की ऑफिसमध्ये जे काही होतं ना त्या प्रत्येक गोष्टीची अपडेट आपण काकांना दिली पाहिजे. त्यांनी अजून टेन्शन वाढेल त्यांचं. पण आता काकांपासून काही लपवता कामा नये. किमान तेवढाच आपल्याला आधार. ठीक आहे, बर, सगळं सांगूया आपण त्यांना. पण आता पटपट पाऊल उचल, नाहीतर 7:50ची पण लोकल चुकेल. चल. हा, पोचलो म्हणून सांग, व्यवस्थित पोचलो, अजिबात काळजी करू नका म्हणा. हा, काय सांगडे? गुड मॉर्निंग. वा, काय म्हणते गाव? गाव एकदम मस्त, तुळजापूर एकदम मस्त. घ्या. हे काय, नवरे गावी गेले म्हणून लाडू वाटतोयस? तुम्हाला पण आला का SMS? हो, त्याने सगळ्यांच पाठवलं SMS. एवढं काम त्याने चूक केलं. आणि नवरे गेले म्हणून ते वाटतोयच लाडू? नाही 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 नाही, आईने करून पाठवल्यात. अच्छा अच्छा अच्छा. वा, साजूक तूप. अरे इथे बघायला सुद्धा मिळत नाही. आता कंट्रोल होत नाही. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. काय रे बाबा, कधी आलायस? कसा आहेस? कालच आलं. हे घ्या, आईने पाठवले. वा, लाडू. नुसता लाडू? रेसिपी कुठे आहे? मी आईला विचारून सांग. हा, लवकर फोन कर आईला आणि मला रेसिपी हा. सांग. गुड मॉर्निंग. थांबा 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 थांबा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. कधी आलास? कालच आलो मी. अरे वा. आणि घरचे सगळे कसे आहेत? मस्त आहेत एकदम. खूप दिवसांनी गेलो ना मी, सगळे जाम खुश झाले एकदम. घ्या घ्या घ्या. लाडू? अरे वा. थँक्यू. वेलकम वेलकम. साई सर आले का तुम्ही? वा वा, काही म्हणा तांगडे, तुमच्या गावाकडचे लोक लय खुश आहे. हे लाडू खाऊन लगेच लक्षात येते. काय टेस्ट आहे, साजूक तूप ना. थँक्यू थँक्यू. आदित्य मॅडम. तांगडे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदित्य मॅडम घ्या. अरे वा. जय सर, तुमच्यामुळे ना आमची दिवाळी एकदम अशी मस्त झाली, छाक झाली एकदम. तुम्ही जर मदत केली नसती ना तर मग तांगडे, त्याविषयी नको बोलूस. मी किती वेळा सांगितलं. राहू दे. दे. लाडू मस्त झालेले दिसतात. आईला थँक्यू सांग. हो. तुम्हाला देऊ का? अजून एक देऊ का? नाही नाही नाही, राहू दे. अहो तांगडे, रजनी मॅडम साठी लाडू ठेवा बर का, नाहीतर आजचा दिवस तुमच्यावरच निघायचा. जय सर. दाभोळकर सर आले. एवढ्या लवकर? हा, मी त्यांना लाडू देणार होतो, पण काय झालं की त्यांचा मूड बघितला आणि मग मी नाही म्हणजे माझ्याकडे काही काम नव्हतं त्यांचं. हो का? मी बघतो. हा, थँक्यू. वेलकम. हा, नवरे नसले म्हणून काय झालं, आपल्या सगळ्यांना कामाला लागाय. हो. चला कामाला लागा. नंदिनी मॅडम अरे प्लीज, हे जे राहिलेत ना त्यांना तुम्ही द्या प्लीज. घ्या, तू मलाच कामाला ठेवलेस. जा देते जा. थँक्यू थँक्यू. हे बघा, मला काहीही ऐकायचं नाहीये. कॉन्फरन्स आता तोंडावर आले, तुम्ही मला आत्ता हे सांगताय? दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. प्रश्न तोट्याचा किंवा खर्चाचा नाहीच आहे. येणाऱ्या लोकांची जर गैरसोय झाली तर एडीएम हे सहन करू शकत नाही. एडीएमनं आजपर्यंत कोणाचीही गैरसोय केली नाही आणि करणारही नाही. 10 दिवसामध्ये देव टूर सुद्धा हे मॅनेज करू शकत नाही. आणि त्यातून मिस्टर अविनाश सुद्धा नाहीये तिथे. हा 10 दिवसाचा पिरियड खूप कमी आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ही टूर कॅन्सल करा. नो नो नो, कॅन्सल इट. इट्स माय डिसिजन. या, बाय. एनी प्रॉब्लेम सर? मी काही मदत करू शकतो का? देव टूर्सचा एम्प्लॉई म्हणून. मिस्टर जयराम, ही केबिन, ही खुर्ची मिळाल्यापासून कॉन्फिडन्स खूप वाढलाय तुमचा. पण हा असा पोकळ कॉन्फिडन्स काहीही कामाचा नाही. सर, काय प्रॉब्लेम आहे ते कळलं असतं तर मी सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. काय करू शकतोस तू? काहीही करू शकत नाहीस तू. एखाद्याच्या मुलीला भुलवून लग्न करणे इतकं सोपं नाहीये हे. किंवा स्वप्नांचे इमले बांधणे इतकं सहजही नाही.
माझं हे काम करण्यासाठी खूप अनुभव पाठीशी हवा. नवख्या माणसाचं काम नाही. सर प्लीज, म्हणजे काय आहे ते कळलं असतं तर. कम इन. सर. मिस्टर जयराम, आजपर्यंत किती टूर्स मॅनेज केलेत तुम्ही? खूप. तू केलेल्या खूप टूर्स पेक्षा खूप कठीण गोष्ट आहे ही. एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स मॅनेज करायची. 700 लोक येणार आहेत 24 देशातून, आणि हे सगळं 10 दिवसात करायचं आहे. जमणार आहे तुला? करू शकशील हे? सगळ्याच गोष्टी उत्साहाच्या भरात होत नसतात मिस्टर जयराम. मिस्टर अविनाश सुद्धा नाहीये तिथे. ते असते तर काहीतरी घडू शकलं असतं. पण आता तूच काय, कुणीही हे करू शकत नाही. खूप मोठी टूर आहे मिस्टर जयराम. नाही जमणार तुम्हाला. सर एकदा विश्वास ठेवून बघा. हवं तर तुम्ही सरांशी बोलून घ्या. एनिवे तुम्ही कॉन्फरन्स कॅन्सल केली आहे, पण आता जर देव टूर्सनी तुमची टूर सक्सेसफुल करून दाखवली तर तुमचाही फायदाच आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शी, सकाळी सकाळी जयचं गुड मॉर्निंग ऐकलं नाही ना तर दिवसाला सुरुवात झाली असं वाटतच नाही. काय झालं? राग येतोय माझा? रडू येते? हा रजनी, हा हा घे लाडू आणि तोंडात ठेव. याचे 2 फायदे. एकतर जिभेला छान गोड चव येईल आणि दुसरं म्हणजे तोंडाला आराम मिळेल जरा वेळ. वाद टळतील. किती विचार करता नंदिनी मॅडम तुम्ही माझा. आज काय प्रसादात लाडू? नाही अगं, तांगडे आला ना आज गावाहून, त्याच्या आईने पाठवले. तांगडे आला? वा वा वा. हे घे आणखीन एकदम. नको, इतक्या वेळ तोंडाला आराम नाही देता येणार मला. कशी ही मुलगी. कदम साहेब. तांगडे, हा, लाडू मिळाला, मस्त आहे. थँक्यू. आणि बरं झालं बाबा तू आलायस. प्लीज एक चांगली कॉफी करून दे. तू नाही असतं चांगली कॉफीच नाही मिळाली इतके दिवस. कदम साहेब, हे नवरे सरांनी तुम्हाला फाईल द्यायला सांगितलं. चांगलं. तू मग केबिन मध्ये गेला होतास, काय झालं? दाभोळकर का वैतागले होते? अरे हो तांगडे, ते विचारायचंच राहिलं. दाभोळकर जयवर चिडले होते का रे? नाही, मला काय कळलं नाही ते. पण ते काहीतरी प्रोजेक्ट कॅन्सल झाले असं काहीतरी म्हणत होते. जय सर त्यांना सांगत होते की एक संधी मागतायत, एक संधी द्या, एक संधी द्या. पण दाभोळकर सर नाही म्हणाले. अगो बाई, कसली संधी आणि कसलं प्रोजेक्ट? आणि कॅन्सल कुठला प्रोजेक्ट होत आहे? कारण मी आणि जयनी ज्या टूर्स प्लॅन केले आहेत त्या व्यवस्थित चालल्यात सगळ्या. एक टूर गेलीये, एकीचं प्लॅनिंग झालंय. मग हे काय आता नवीन?
तुला आणखीन काय माहिती आहे का? नाही नाही, कळलं असतं तर मी सांगितलं असतं ना. पण मी त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं, मी आलो निघून मग. काका कळेल आपल्याला, कळेल ना आदिती? म्हणजे तुला माहित असेल ना पप्पा का चिडलेत ते. रजनी, कसं सुचतं हे सगळं तुला सकाळी सकाळी? रजनी, मला खरंच काहीच माहित नाही. असं कसं? असं कसं माहित नसेल? माहिती असायलाच हवं ना. आणि माहिती असेल तर सांगायला हवं. अगं जय मित्र आहे ना तुझा चांगला, आणि आता तो बिचारा आत केबिन मध्ये अडकलाय पप्पांबरोबर. आता काय कुठल्याही गोष्टीचा राग त्याच्यावर काढणार? याला काही अर्थ आहे का? अगं तिला नसेल माहित. आता माहित आहे तर आपण कशाला उगाच तर्क वितर्क करत राहायचे? मला काय वाटतं, आपण आहे ना जयरामलाच विचारूया. लंचला तसे येईलच ना तो. करेक्ट. आणि तोपर्यंत हा विषय बंद. म्हणून मग चिडले दाभोळकर. एवढं हायपर होण्याची काहीच गरज नव्हती. अगं असतो की त्याचा स्वभाव. कसला स्वभाव? नेहमीच आहे त्यांचं हे. याला विचित्रपणा वाटतो. रजनी, ट्राय टू अंडरस्टँड. 10 दिवस, त्यात 700 लोक, ते वेगवेगळ्या देशातले. आणि ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्यांनी आयत्या वेळी घोळ घातला. मग टेन्शन येणारच ना. आफ्टर ऑल एडीएमचं रेप्युटेशन आहे. किती बदनामी होईल माहितीये का? खरंय तुझं उत्तमा. नाही, आणि हे सगळं झाल्यावर त्यांचं चिडणं रास्तच आहे नाही का? नाही, काही असलं तरी ते या कंपनीचे पार्टनर म्हटल्यानंतर त्या नात्याने त्यांना जयने काही उपाय सुचवला तर ते नाही कशाला म्हणतायत? कारण दुसऱ्या कोणी काही सांगितलं की त्याला पटकन हो म्हणतच नाहीत ना ते. रजनी, ओके ओके, स्वभाव त्यांचं बरोबर आहे. अरे हो, पण तो समोरून सांगतोय ना आपण काहीतरी करू शकतो म्हणून. तर नाही कशाला म्हणतायत ते? कारण तो स्वतःला प्रूव्ह करू शकतो याची त्यांना खात्री आहे. काय? का असं का करतील ते? असं म्हणजे काय की म्हणजे कसं आहे की जयला जे जमतं ते त्याला जमणार नाही असं त्यांना वाटलं असेल. म्हणजे त्यांना कसं वाटण्याचं म्हणजे असं आहे की जय काही गोष्टी करू शकतो. म्हणजे दाभोळकर कसे आहेत त्यांना वाटणार, त्यांना कदाचित तसं वाटलं असेल ना. अरविंद, अहो काय बोलताय? मला पण असं वाटतं की दाभोळकर सरांनी जयला चान्स द्यायला पाहिजे. हा, हे मला बोलायचं. हा, म्हणजे झालं तर त्यांचा फायदाच होईल ना त्याच्यात. आदिती मॅडम, तुम्ही दाभोळकर सरांना बोलून बघा ना. नाही, एक मिनिट साई, एक मिनिट. म्हणजे मला नाही वाटत बिझनेस मध्ये ते पर्सनल रिलेशन्स आणतील. कारण तसे खूप प्रोफेशनल आहेत ते. त्यामुळे मला नाही वाटत याचा काही फायदा होईल, नाही का? मी काय म्हणते, आफ्टर ऑल कंपनी त्यांची आहे आणि डिसिजन सुद्धा त्यांचाच आहे. आपण उगाच चर्चा करून काय उपयोग आहे? हो जयराम,
सोड ना तू विषय. हे बघ, तू तुझा स्टँड क्लिअर केलायस ना, मग झालं. तर त्यांच्या जर मनात असेल तर ते तुला बोलवतीलच. मला काय वाटतं, मी पटकन आकडी मोड करून बघू का? अगं सारिका, अगं जगात याहीपेक्षा खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. जेव. काय हो नंदिनी मॅडम. आदिती, मला नाही वाटत तुझे पप्पा मला आय एम सॉरी दाभोळकर मला हा चान्स देतील. म्हणजे एक वेळ कॉन्फरन्स कॅन्सल झाली तर ते चालेल त्यांना, पण मला चान्स. तुम्हाला दाभोळकर सरांनी अर्जंट बोलवलंय, लवकर बोलवलंय. मला